झालेली आहेत आणि आपण आता सुरुवात करत आहोत नेक्स्ट मॅचला. ज्या ठिकाणी नेक्स्ट मॅच खेळली जाईल दोन बलाढ्य संघामध्ये. एका ठिकाणी आपण संघ पाहतोय तो मात्र आर एम सप्लाय झिराड आणि दुसरा संघ या ठिकाणी खरोखर अप्रतिम अशी गोलंदाजी आणि फलंदाजी या संघाची आहे. आपण पाहत आहोत या ठिकाणी दोन्ही संघ आतमध्ये जाताना फिल्डिंग पोझिशन या ठिकाणी लावण्य दृष्टी मुंबई खरेपाट संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहत आहोत. सर्व खेळाडू या ठिकाणी फलंदाज आपण पाहतो एका ठिकाणी ओमकार आणि दुसरा फलंदाज म्हणजे ऋषी मात्रे. पुन्हा वळूया आपण थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ ज्या ठिकाणी आपले या अलिबागचे सुपरस्टार्स कॉमेंटेटर ज्यांचा आवाज खूप सुरेख आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद धनंजय कुलकर्णी. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मी अलिबाग प्रीमियर लीग 2026 सीझन 5 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. एकंदरीत ही स्पर्धा अनप्रेडिक्टेबल अशी मानली जाते. कोण जिंकेल, कोण कधी काय करेल या स्पर्धेमध्ये काहीच सांगता येत नाहीये. पहिल्या सीझन पासून जो अट्टहास होता, जो प्रयत्न होता, जी इच्छा होती की अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना पनवेल ठाणे विभागामध्ये जशा पद्धतीचं प्लॅटफॉर्म असतं तशा पद्धतीचं किंवा त्यापेक्षा चांगलं प्लॅटफॉर्म अलिबाग तालुक्यामध्ये देणं ही एक वेगळी इच्छा सन्माननीय छोटम शेठ यांनी वर्तवली होती आणि खेळाडूंची साथ मिळाली. तमाम अलिबाग जनतेचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि 5व्या सीझनमध्ये आपण आहोत. याच मैदानावर ऐतिहासिक मॅच मैदानामध्ये रंगत आहेत. ऐतिहासिक मैदान आहे. अलिबाग तालुक्याचं सौंदर्य म्हणून अलिबाग प्रीमियर लीग या स्पर्धेकडे पाहिलं जातं. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत प्रितेश पाटील या ठिकाणी जॉईंट होत आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय छोटम शेठ ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी तळागाळातील लोकांमधील हा माणूस आणि या माणसाने तमाम जनतेला जे जे प्रॉब्लेम्स येत आहेत त्या प्रॉब्लेमला नेहमी सोडवण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या साथीने त्यांना खांद्याला खांदा लावून नेहमी उभे राहिलेले आहेत. नेहमी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जाणले जातात. क्रीडा या विषयावर त्यांचं विशेष प्रेम आहे. राजकारण हे फक्त नावावर फक्त असतं, पण ज्या पद्धतीने समाजकारण हा विषय असतो तो अगदी चुटकीसरशी सोडवत असतात आणि जिथे जातात तिथे फक्त एकच आवाज येतो, किंग नाहीत ते किंग मेकर आहेत. मॅचकडे जाऊयात. आर एम सप्लायर झिराड विरुद्ध लावण्य दृष्टी मृण्मयी खारेपाट 11 संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यांनी टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली आहे. संकल्प पहिलाच बॉल, बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क आलेला नाहीये. कॅप्टन रितेश म्हात्रे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतंय. ओमकार पाटील नॉन स्ट्राईक एंडला. साई झिराडचेच हे खेळाडू आहेत. एकमेकांसोबत बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे, सो अंडरस्टँडिंग चांगली असणार आहे. प्रितेश, एकंदरीत तू या खेळाडूंना खूप चांगलं जाणतोस, काय सांगशील त्यांच्याबद्दल? निश्चितपणे रितेशकडे क्षमता आहे, चांगलं लिडिंग तो करतोय, पण आता ओमकारकडनं एक चांगल्या नॉकची अपेक्षा असेल. फटका चांगला कव्हरच्या मिड ऑनच्या डोक्यावरून आपण पाहतोय. चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दिस इज ऑल अबाउट कमिटमेंट. कमिटमेंट करणं फार गरजेचं आहे. फिल्डिंग असू द्या, बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या किंवा संघाला साथ कशा पद्धतीने द्यायची, या सर्व गोष्टी तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. अशा मोडवर तुम्ही आहात जिथून तुम्ही या स्पर्धेचं विजेतापद सुद्धा मिळवू शकता. सो डेफिनेटली प्रत्येकाला स्वतःचे 100% देणं फार गरजेचं आहे. वैभव कांबळे यावेळेला वाईडिश लॉंग ऑफला होता, लॉंग ऑफ पर्यंत आला. जबरदस्त फिल्डिंग, संघासाठी महत्त्वपूर्ण 2 धावा वाचवल्यात. धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावा झालेल्या आहेत त्या 2 धावा. 2 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर हा फटका चांगला होता. संकल्प म्हात्रे खारेपाट एक्सप्रेस म्हणून जाणला जातो. अगदी कमी वयामध्ये हशिवरे संघाकडून क्रिकेट खेळण्यासाठी सुरुवात केली. हशिवरेचं ते बालवीर मैदान आणि त्याच बालवीर मैदानावर क्रिकेटचं बालकडू त्याने घेतलं होतं, परंतु झिराडमध्ये येऊन झिराड संघाच्या खेळाडूंच्या विरोधामध्ये गोलंदाजी करायची आहे. चॅलेंज असणार आहे त्याच्यासाठी. निश्चितपणे समोर आपण पाहतोय मॅन ऑफ क्रायसिस रितेश म्हात्रे. ओहो, क्या बात है. संकल्प वेगळ्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. कपिल, या संपूर्ण अलिबाग प्रीमियर लीगच्या पर्व 5 मध्ये त्याने केलेली गोलंदाजी वेगळ्याच पद्धतीवरती आहे.
त्याचा कॉन्फिडन्स अगदी 7व्या आसमानावरती पाहायला मिळतोय. ओ पण हे काय झालंय, कॅच ड्रॉप झालेली आहे आणि चुकी कोणाकडून झालेली आहे, मंथन डाकीकडून. मी नेहमी म्हणतो आणि आता सुद्धा म्हणेन, तंबाखू सोडा, दारू सोडा, सिगरेट सोडा, वाईट सवयी सोडा, बायको त्रास देत असेल तर तिला सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. हा नाद लई वाईट तुमच्या अंगाशी येऊ शकतं. आगाऊपणा केलाय आणि अशा वेळेला गोलंदाज संकल्पाचे इरादे काहीतरी वेगळे आहेत. भन्नाट वेगाची आउटसाइड द ऑफ स्टंपला टप्पा टाकणारी ही गोलंदाजी रितेश म्हात्रेला संभ्रमात टाकतायत. कॅप्टनवर दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहे, परंतु रितेश म्हात्रेने अशा बऱ्याच सिच्युएशन हँडल करून या स्पर्धेमध्ये दाखवलेल्या आहेत. सो त्याला थोड्या अंशी स्वतः पेशन्स ठेवावे लागतील की खराब चेंडू कधी येतोय आणि त्याची वाट मी कधी लावणार आहे. निश्चितपणे रितेश म्हात्रेला येथे शांतपणे शांत डोक्याने फलंदाजी करावी लागणार आहे. ओहो, यावेळी फटका अत्यंत फुलातून चेंडू सीमा रेषेच्या दिशेने स्वीपर बॉडी लाईनच्या बाहेर आलाय. रितेशच्या बॅट मधनं शानदार चौकार. हात खोलण्याची सुवर्ण संधी मिळाली. आउटसाइड द ऑफ स्टंप शॉर्ट पिच पद्धतीचा आखूड टप्प्याचा बॉल, त्याला स्क्वेअर कट केलेला आहे डीप पॉइंटच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक नव्हते. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा उचलत असताना फलंदाज स्वतः कर्णधार आर्यन सप्लायर जिराट संघाचा रितेश म्हात्रे यावेळेला चौकार ठोकतोय. धावसंख्येला घेऊन जातोय 6 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आहा, किनारा लगा, सहारा मिला. इस बार कोई भी गलती नहीं है. मंथन डाकीने पकडलाय झेल. रितेश म्हात्रेचा संपतोय खेळ. बिग ब्लो फलंदाज रितेश म्हात्रे. लावण्य दृष्टी मृण्मयी खारेपाट 11 संघ म्हणजे अर्थातच दर्शन डाकी, डॉक्टर तुषार पाटील आणि श्रीकांत Thank you. पाटील यांचा संघ आज या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने दहाडतोय ना, कौतुक त्यांचं सुद्धा करावं लागेल. परंतु आरएम सप्लायर जिराट संघाला तुम्ही कमी लेखायचं नाहीये. पहिलं thank you. षटक आहे आणि या पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू Over to you. कपिल. थँक्यू. मी या ठिकाणी महिला गटामध्ये बसलोय. जो स्टेडियम या ठिकाणी आहे सावित्रीबाई फुले स्टेडियम याचं नाव आहे आणि आपण या ठिकाणी बसलेले आहात. वेलकम ताई, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि साई मित्र मंडळ, साई महिला मंडळाच्या तमाम महिला काय या सर्व रणरागिणी आहेत. मॅडम, आपलं नाव काय? सिद्धी वाडेकर. सिद्धी, काय वाटतं आपला संघ म्हणजे आरएम सप्लाय जिराड खेळतोय, तुझा आवडता खेळाडू कोण आहे या संघामध्ये? रितेश म्हात्रे. आणि कसं वाटतंय, काय काय अपेक्षा असेल त्याच्याकडे? आता तो जरी आउट झालाय पण बॉलिंग मध्ये नक्कीच चांगला करणार आहे. नक्की बॉलिंग नक्की चांगला करेल. तुला काय वाटतं? तुझं नाव काय? माझं नाव सई पाटील. सई, तुझा कुठला आवडता खेळाडू आपल्या संघामधील? माझा काका ओमकार पाटील. अरे वा, ओमकारसाठी या ठिकाणी बाची आलेली आहे. आणि खरोखर कसं वाटतंय ते आल्यानंतर, कारण एवढी चांगली स्पर्धा, आपण कबड्डी पाहतो, क्रिकेट पाहतो, काय सांगाल? काय नाही, चांगलं वाटतंय. आता वाटते की काका खेळेल चांगला. अच्छा, लाडकी बहीण योजना ही योजना खूप मोठी योजना महाराष्ट्रामध्ये आहे आणि छोटम शेटच्या माध्यमातून अनेक या योजनेचा लाभ इकडच्या प्रभागाच्या स्त्रियांनी घेतला. तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यांनाच त्याचा लाभ होतोय, म्हणजे आई वगैरे सगळ्यांनाच. तर चांगलं आहे ते, योजना चांगली आहे सगळ्यांसाठीच. म्हणजे सगळ्यांना महिन्याला 1,500 रुपये तरी मिळतात. क्या बात आहे. या ठिकाणी ओमकार भाची बसली आणि मोठा फटका पाहायला मिळतोय. खूप चांगल्या आनंदाची गोष्ट आहे. अरे भाई, जरा ये 6 लगा तो एक बार गुलाबी साड़ी वाला गाना लग जाए यार उधर. ये गीत पे डांस, गुलाबी साड़ी वाला गाना, ये गाना बजना चाहिए इधर अभी. आणि तुम्हाला सर्व नाचायचं आहे, नाचणार ना? आवाज द्या. हो ना, हो ना, आवाज येऊ द्या, द्या. हो ना डीजे, गाना बजना चाहिए भाई. ये नेक्स्ट गेट पर फिर एक बड़ा शॉट आएगा तो गाना बनना ही चाहिए, ध्यान रखना. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. कॉन्फिडन्स मिळून देईल हा फटका ओमकार याला. फॉर्मची झगडत असलेला ओमकार पाटीलला पहिल्या चेंडूवरती एक मोठा षटकार लगावला आणि खऱ्या अर्थानं त्याला कॉन्फिडन्सची जी गरज होती ना, तो कॉन्फिडन्स मिळालाय.
पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळलाय. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ओमकारकडनं एक मोठ्या खेळची अपेक्षा आहे. दुसरा चेंडू अगदी खुलामध्ये अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफला एक चूक. चेंडू सीमारेषे बाहेर फरार. ओमकारच्या बॅटमधनं आला शानदार चौकार. शांततेत कार्यक्रम. स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू खेळला. क्षेत्ररक्षकाच्या ढेंगा घालून बॉल फरार. टांगा पलटी, घोडे फरार. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने 1.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर म्हणजे 8 चेंडूंच्या समाप्तीनंतर 16 धावा स्कोर कार्डवर. एका विकेटचं प्रितेश पतन जरूर झालेलं आहे, पण ओमकार पाटील जर टिकला तर मात्र मुश्किल परिस्थिती ओढावू शकते ती खारेपाट 11 या संघाच्या विरोधामध्ये. बडे मंच का बडा खिलाडी ओमकार पाटील. ओहो, चेंडूच्या गतीमध्ये बदल केला. पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला आणि चेंडू मात्र निर्धाव गेलाय. बघा, प्रतिस्पर्धी संघामध्ये जो गोलंदाजी करतोय, ज्याला मोठ्या नावाने संबोधलं जातं, वैभव कांबळे. अलिबाग बिग बॅश लीग मध्ये एक सामना असा होता की तो सामना ऑलमोस्ट प्रतिस्पर्धी संघ जिंकला होता, परंतु त्या मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी आणि फलंदाजी तर लाजवाब केली होती. कमबॅक केलेला आहे. 2 मोठे फटके खर्च केल्यानंतर 2 स्लोवर 1 बॉल टाकले आउटसाइड द ऑफ स्टंप आणि स्पेशली गुडलेन स्पॉट पकडून टाकले. सो कौतुक करावं लागेल. कमबॅक करणं जाणतो आणि या क्रिकेटच्या खेळात तुम्ही जर मार खाल्ल्यानंतर कमबॅक केलं नाही ना तर तुमची वाट लागू शकते. निश्चितपणे चुकांमधून शिकायचं असतं आणि गोलंदाजी करणारा वैभव कांबळेने तेच केलं. आता त्याला टप्पा मिळालाय आणि तो अगदी स्पॉट ऑन गोलंदाजी करतोय. सटीक टप्प्यावरती मारा करतोय. योग्य त्या चॅनल मध्ये चेंडू डिलिव्हर्ड करतोय. त्यामुळे आता मात्र पुन्हा एकदा ओमकारवरती प्रेशर. हा सामना कमालीचा रंगतदार पाहायला मिळेल. बॅटल सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. 2 जबरदस्त प्लेयर आहेत ज्यांच्यामध्ये हे बॅटल आहे. अशा वेळेला रिव्हर्सचा फटका सक्सेसफुल होतोय. डीप पॉइंट सीमारेषेच्या आर पार. चौकार. मध्ये ओमकार पूर्णपणे दहाडतोय. ओमकार गरजतोय आणि मोठमोठे फटके खेळत असताना हो मिळालोय अशी गर्जना तो करतोय. ओहो, व्हाट अ बॉल. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. ओहो, LBW साठी रिव्ह्यू नाहीये, सो पंचांकडे इतक्या जास्त टीका करू नये. पंचांचा डिसिजन फायनल असणार आहे. या गोष्टींची जबाबदारी आणि ही चला मॅचला सुरुवात करायची आहे. कदाचित ज्या अँगलने बॉल आला होता आणि ज्या पद्धतीने पाय होते कदाचित तो बाहेरला असावा असं पंचांना वाटलं असावं आणि त्यामुळेच नॉट आउटचा इशारा दिलाय. परंतु वॉट अ अमेझिंग डिलिव्हरी. मागील 3 ते 4 चेंडूंपासून वैभव कांबळेचा क्लास पाहायला मिळाला. क्लासिकल गोलंदाजी. आणि मुंबई क्रिकेटमधून आपल्याला ते शिकवलं जातं ना, बीजकोश वृत्ती, हार न मानण्याची वृत्ती. आणि ती हार न मानण्याची वृत्ती अलिबागकरांमध्ये सुद्धा आहे हे आता स्पष्ट झालंय प्रितेश. निश्चितपणे अलिबागच्या मातेला संघर्ष नवा नाहीये. अलिबागच्या अनेक क्रिकेटकडून आपण ती खडूस वृत्ती पाहतोय. वैभव सुद्धा त्यातीलच एक खेळाडू आहे. परफेक्ट टोक क्रशर यॉर्कर त्याने टाकला आणि फलंदाजाला मात्र पूर्णतः जखडून ठेवलाय. 2 षटकाच्या खेळांती 21 धावा धावफलकावरती. किती धावांचे टार्गेट 5 षटकानंतर पाहायला मिळेल. कपिल, काय वाटते? टार्गेट आता प्रेडिक्ट करणं कदाचित थोडंसं कठीण जाणार आहे, कारण ज्या पद्धतीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 धावा आल्यात. कारण रितेश म्हात्रे बाद झाल्यानंतर पहिलं थोडंसं सावरणं गरजेचं होतं त्या धक्क्यातून. ते सावरत असताना ओमकार पाटीलचा चांगला खेळ अनपेक्षित पद्धतीने झालाय. हे मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या कदाचित अंगाशी येऊ शकतं आणि अशा वेळेला
ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्यालाच आमंत्रण दिले गोलंदाजीसाठी. संकल्प मात्र यावेळेला गोलंदाजी मार्कवर. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, काहीही गरज नव्हती. मौसम असताना गरज नसताना खेळलेला हा फटका अंगलटी आलाय. लाईक बिफोर द विकेट ओमकार पाटील इज गॉन बॅक टू द डगआउट. बिग अपसेट फॉर हिम. सरळ बॅटने चांगले फटके येत होते आणि त्यावेळी हा फटका खेळण्याची गरज होती का? ओमकार अगदी प्रचंड फॉर्म मध्ये पाहायला मिळत होता आणि त्याने मात्र स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतले. महत्वाच्या क्षणी तो बाद झालाय. पाहूया आता RM सप्लायर चिराट संघाकडून कोणता फलंदाजी येईल. एलिगंट लेफ्ट हँडेड ज्याने या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला होता असा थिरोंड्याला बिलॉंग करणारा अजय चौलकर पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आता मैदानावरती पाहायला मिळेल. संकल्प मात्रेबद्दल आपण बोलूया का कपिल? कारण अगदी प्रत्येक मॅच मध्ये आपण त्याची गोलंदाजी पाहिली ना, पूर्णपणे विकेट टेकिंग, त्याच वेळी वर्सटाईल सुद्धा आहे आणि त्याचं डॉट चेंडूचं पर्सेंटेज खूप जास्त आहे. त्याने सर्वांनाच प्रभावित केले या टुर्नामेंट मध्ये. अगदी अगदी यासिन सर आधी सुद्धा म्हणाले होते की बॉलरच तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकतात आणि पॉवर प्ले मध्ये स्पेशली गोलंदाजी करणारे गोलंदाज जर तुम्हाला विकेट्स मिळवून देत असतील, स्पेशली स्टार्टिंगला प्रतिस्पर्धी संघाला धक्के देत असतील, तर तुमचा संघ थोडासा फ्रंट फूटवर यायला भाग पडतो संघाला. आणि अशा वेळेला संकल्प म्हात्रेने करून दिलेला आहे. कमीत कमी धावा, विकेट्स मिळवतोय, प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकतोय. परंतु थोडंसं इतिहासाच्या मागे जाऊयात आपण, पानं पलटूयात, तिसऱ्या सीझन मध्ये जाऊया. तिसऱ्या सीझनचा विजेता कर्णधार यावेळेला अजय चौलकर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल कसा सोडेल, ठोकलाय बॉल आणि सांगितलंय प्रेक्षकांना जा शोधून आणा त्या बॉलला. बॉल चाललाय हवाई सफर. छेरा अलिबाग तालुक्यामध्ये खेळाडूंची कमी नाही आहे, अलिबाग तालुक्यामध्ये प्रेक्षकांची कमी नाही आहे, परंतु काही दर्दी क्रिकेट रसिक असतात जे डान्स करून सुद्धा या सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. अगदी पहिल्या मॅचच्या पहिल्या बॉल पासून जो डान्स चालू आहे ना, तो अजूनपर्यंत चालू आहे. या दर्दी क्रिकेट रसिकाला सुद्धा माझा सलाम आहे. नाव तर फार वेगळं आहे, पाहूयात. स्लोवर वन पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला काटा बदललाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट, खूप जास्त बॉल स्विंग झाला आणि त्याच बदल्यात पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड डिलिव्हरी. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. प्रितेश, धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. अजय चौलकर बॅटिंग साठी आला. लेफ्ट हँडेड तो आहे, त्याच्यासाठी आपण पाहतोय थोडासा वाईड लाईनच्या जवळ चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच कारणास्तव पंचांनी चेंडू वाईड डिक्लेअर केला. येथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे सिंगल मेल. सामन्यामध्ये आपण पाहतोय आता चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभारत असताना थोडीशी जर आपण पाहिली ना, संत सुरुवात झाली होती. किंबहुना रितेश मात्र अगदी लवकर बाद झाला होता, पण त्या धक्क्यातून सावरल्यानंतर आता आपण पाहतोय धावांचा प्रवाह, धावा चांगल्या पद्धतीने येत असताना खऱ्या अर्थानं आकाश गुरव त्याला कोण विसरेल. संपूर्ण या स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळी RM सप्लायर चिराट संघ अडचणीमध्ये आला ना, त्या वेळी आकाशने केलेली फलंदाजी अत्यंत अफलातून होती. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला ऋषी आहे, सिंगल वरती समाधान मांडतायत दोन्ही फलंदाज. अजून थोडंसं आपण मागे जाऊयात, ऑक्शनचा विचार करूया. ज्या वेळेला ऑक्शन होतं आणि एक संघ बांधणी करण्याची वेळ येते, त्यावेळेला संघामध्ये असे काही प्लेअर तुम्हाला घ्यावे लागतात की जे पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करतील, डेथ ओव्हरला बॉलिंग करतील, ऑलराऊंडर स्पेशली आपल्याला टीम बॅलन्स करण्यासाठी घ्यायला लागतात. ओपनिंगला कोण चांगले बॅटर्स बॅटिंग करतील, मिडल ऑर्डरला कोण चांगले बॅटिंग करतील, लोअर ऑर्डरला कोण चांगले फटके मारून देतील. अशा वेळेला संघ बांधणी करत असताना चुरस असते, एक वेगळा विचार करावा लागतो. आणि अशा वेळेला अजय चौलकरने गॅपमध्ये स्ट्रोक खेळाय. डीप एक्स्ट्रा कव्हर खाली आहे, चेंडू खाली आलाय. क्षेत्ररक्षक प्रज्वल टाकी, तोपर्यंत दोनही फलंदाजांनी पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा.
तिसरं षटक अंतिम टप्प्यामध्ये आहेत. एक चेंडू येणं बाकी आहेत. 32 धावसंख्या. धावगती खूप चांगली आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये सावध पवित्रेने अगदी 10 किंवा 11च्या रन रेटने धावगती आणायची, म्हणजे धावा 35 पर्यंत न्यायच्या आणि तदनंतरच्या 2 ओव्हरला टार्गेट करून धावसंख्येला 60-65 मध्ये कन्वर्ट करायचं. हेच काहीतरी टार्गेट असावं आणि अशा वेळेला सरळ उडवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून दर्शक बनलेत प्रेक्षक. वा वा वा, कमालीचा शॉट. अजय चौलकर इज ऑन फायर नाव. दमदार परफॉर्मन्स कपिल. आज आपण पाहतोय चेंडू अगदी अजयच्या Thank बॅटच्या you. मधोमध लागते. थँक्यू रितेश, धन्यवाद. आपण पुन्हा वळूया या ठिकाणी स्टेडियमच्या आतमध्ये बसलोय. काही चाहते अजून सुद्धा आपल्या खेळाडूंसाठी या ठिकाणी प्रतीक्षा करत आहेत. दादा, आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात ही मॅच बघण्यासाठी? माझं नाव रोहित कोळी आहे आणि मी रेवसवरून आलेलो आहे. रेवसवरून आला. रेवसमध्ये कुठे भाई? रेवस हा खारेपाट इलाक्यामध्ये एक गाव आहे, तिथून आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही ही जी फिल्डिंगला टीम आहे त्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलो आहोत. त्या टीम मधील एखादा आवडता खेळाडू तुझा कुठला आहे? त्याला सपोर्ट करत आलेला आहात, पण आवडता खेळाडू कोण आहे? मंथन डाके आहे, साक्षित पाटील आहे, हे आमचे आवडते खेळाडू आहेत काही. त्या व्यतिरिक्त पूर्ण अलिबाग मधील कुठला दुसरा आवडता खेळाडू की हेच आहेत? माझा सर्वात आवडता खेळाडू अक्षय म्हात्रे आबू आहे, पण तो इंजर्ड असल्याकारणे या स्पर्धेत खेळू शकला नाही. अच्छा, कसं वाटतं आल्यानंतर या ठिकाणी? खूप चांगलं वाटतंय. आम्ही दरवर्षी स्पर्धा बघण्यासाठी येतो आणि ही जवळजवळ 5वं वर्ष आहे आणि 5व्या वर्षी आम्ही फायनल बघू, कारण बाकी प्रेक्षक कसे असतात, येतात 2-3 वाजेपर्यंत बघतात आणि नंतर जातात, पण आम्ही 5च्या 5 वर्षी इथं फायनलसाठी थांबतो. क्या बात है, थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ब्लड ऑन, बिग विकेट, मोठा धक्का, मोठा हदरा आरएम सप्लायर जिराड संघासाठी. आकाश गुरावने केले सबसे निराशा. मागील मॅच मध्ये ज्याने भन्नाट खेळी केली होती, न भूतो न भविष्यती अशी फलंदाजी ज्याने केली होती आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावरती सामन्याची बाजी पलटवणारा जिराडचा वंडर बॉय समीर थळे आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. कपिल, पुन्हा एकदा समीरकडनं तोच नॉक पाहायला मिळणार की मंथन डाकीच्या गोलंदाजीमध्ये डॉमिनेट पाहायला मिळणार? मी तर असं म्हणेन, थोडंसं विचारपूर्वक फलंदाजी करावी लागेल. मॅच अशा सिच्युएशन मध्ये आहे की मॅच कधीही रंग बदलू शकते, टार्गेट खूप छोटं होऊ शकतं आणि अशा वेळेला समीर थळे मैदानामध्ये आलेले आहेत. 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहेत. आता या 11 मध्ये 22, 23, 25 किंवा 30 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवावं लागेल आणि कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. टार्गेट कोणाला करायचं, कसं करायचं या विचारांनी आता मात्र क्रिकेट खेळावं लागेल, कारण क्रिकेट कधी कधी आपण म्हणतो ना की विचारांवर सुद्धा चालतं. तुमचे पॉझिटिव्ह अप्रोच जर असतील तर मात्र सफलता तुम्हाला मिळू शकते. आणि अशा वेळेला समीरसाठी टाकलेला आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1 निवड. बघा, पंचांकडे 2 गोष्टींसाठी कटाक्ष नजरेनं पाहिलं जातं. एक म्हणजे LBWचा तो अपील केल्यावर किंवा वाईड बॉलचा तो वाईड बॉल दिल्यानंतर. बऱ्याच वेळेला पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलं असेल तर आता मी म्हणेन कोण नजर काढणारा असेल तर पंचांची नजर सुद्धा काढा. आहा, कमालीचा बॉल, स्लोवर वन, थोडासा मागे टप्पा होता. पुन्हा एकदा पंचांच्या त्या निर्णयांना कधी कधी ऍक्सेप्ट सुद्धा केलंच नाही. काही गोष्टी ऍक्सेप्ट करणं गरजेचं असतं. मी तर म्हणेन, नजर काढणारे, काळा तीट लावणारा कोण असेल, काजळ कोणाकडे असेल तर आणा, आमच्या पंचांना लावा, कारण बऱ्याच वेळेला खेळाडूंकडून नजर लागली जाते. 39 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. मंथन डाकी अगदी फायरी स्पीड टाकतोय, आग उगणारी गोलंदाजी करतोय. यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. हाथों में आप काया पालट होगा, करेगा विस्फोटक बल्लेबाजी.
जो गेंद मिलेगा उसे बाउंड्री पार कर देगा। समीर थळे, नाम सभी ने सुना होगा, अगर नहीं सुना होगा तो सुनना आपको पडेगा, कारण काय शॉट खेळलाय समीर थळे, व्हॉट अ शॉट। चेंडू ज्यावेळी बॅटच्या मधोमध लागला ना त्यावेळी एक सुमधुर आवाज आला आणि त्याच वेळी समजलं की चेंडू आउट ऑफ द पार्क जाईल। मागील मॅच मध्ये समीरने जेथे इनिंग त्याची संपवली होती तेथूनच त्याने आता या इनिंगची सुरुवात केली। ते म्हणतात ना वॉल बिगन इज अ हाफ डन, तोच वॉल बिगन पाहायला मिळतंय। समीरकडनं प्रॉमिसिंग स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळालाय आणि या फटक्याने एक वेगळा कॉन्फिडन्स मिळेल तो RM सप्लायर झिराड संघाला। मागील काही चेंडूंपासून मोठे फटके येणं थांबलं होतं, पण समीरने मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट खेळायला सुरुवात केली। अग्रेशन असणं फार गरजेचं आहे। डेथ ओव्हरला फलंदाजी करायची, अशा वेळेला बॉल अवकाशामध्ये, गलीचा क्षेत्ररक्षक सुमित चुकी करतोय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाचा नजर नाही आहे, नजर हटी, दुर्घटना घटी, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक धाव पूर्ण, त्यावर 4 धावा, म्हणजे आलाय पंजा। वर घात करणारे असतात, तशाच पैकी एक गोष्ट म्हणजे आपके द्वारा डायल किया हुआ नंबर अन्य कॉल पे व्यस्त है। आता काही गोष्टी अशाच पद्धतीच्या झालेल्या आहेत, लक्ष नव्हतं आणि तिथे मात्र एक्स्ट्राचा 4 धावा खर्च करतोय तो गोलंदाज। धावसंख्या पूर्णपणे प्रितेश 50 वर पोहोचलेली आहे, आता टार्गेट 60-65 होऊ शकतं। निश्चितपणे जर 65 प्लस टार्गेट झाला ना तर एक मेंटली समोरच्या संघावरती प्रेशर सुद्धा येईल। आपण जर पाहिलं थ्रो केला कपिल त्यावेळी जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला होता ना त्याचं अजिबात लक्ष नव्हतं, त्याने जर व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर चेंडू अडवला सुद्धा गेला असता। पण आपण पाहतोय नशिबाचा चौकार मिळाला RM सप्लायर झिराड संघाला। 50 अप ऑन द बोर्ड, 50 धावांचा टप्पा ओलांडलाय। बघा ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत सन्माननीय छोटम शेठ अगदी आपल्या सर्व सवंगड्यांसह साथीदारांसह अगदी मुख्य मंचावर बसलेले पाहायला मिळत आहेत आणि जो अट्टहास केला होता आणि अशा वेळेला तिथे मात्र पुन्हा एकदा चुकीला माफी नाहीये। बोसकी फाटली, मासळी गेली, डीप कव्हर सीमारेषेच्या पार, अजय चौलकरचा वार आलाय बेमिसाल झटका। मोठी चूक सुद्धा तुम्हाला पराभवाच्या दिशेने नेऊ शकते। पण हा शिवरे संघ आपण खारे पाटील संघ आपण पाहतोय अगदी एका मागोमाग एक त्याच चुका करतोय। फिल्डिंग मधील या चुका सुधारणं फार महत्वाचं असणार आहे। बघा यासिन साहेब नेहमी म्हणतात गलती करो गलतियां करो पर एक गलती बार बार मत करो। वारंवार चुका होत आहेत, त्या सुधारण्याच्या बदली ते रिपीट होत आहेत आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ तुमच्या वरचढ ठरलेला आहे। मान वरती काढले, आता नाका तोंडात तुमच्या पाणी जायला लागले, त्यामुळे आता तुम्हाला पर्यायी मार्ग शोधावे लागतील। धावसंख्या झालेली आहे ती 56 धावा, 56। रिव्ह्यू कशासाठी 6 आहे की नाही? ओके, सो डिसिजन पेंडिंग, इट्स अ क्लियर रिव्ह्यू फॉर 6 और नॉट। चौकार की षटकार आहे हे चेक करायचं आहे। आपण पाहतोय कपिल स्क्रीनवरती छोटम शेट त्यांच्या सवंगड्यांसोबत अगदी सर्वसामान्य माणसासोबत वावरणारा हा माणूस आहे, म्हणूनच छोटम शेट यांना म्हटलं जातं गोर गरिबांचे कैवारी। आणि त्यांनी आता सलग 3ऱ्यांदा आपण पाहतोय विक्रमी अशी हॅट्रिक केलेली आहे। म्हणजे अगदी बरोबर ना की कोविडच्या ज्या महायुद्धामध्ये सन्माननीय छोटम शेठ यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या पद्धतीने हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्येक गोरगरिबांची सेवा केलेली आहे। षटकार आहे की चौकार आहे? वेट वेट वेट, डिसिजन पेंडिंग आहे, घाई करू नका। अति घाई संकटात तुम्हाला नेऊ शकते। 2 धावांचा डिफरन्स खूप मोठा असतो मित्रांनो। निश्चितपणे कपिल जो म्हणत होतास ना कोरोनाचा आता भयंकर काळ, जेथे रक्ताची माणसं सुद्धा एकमेकाला मदत करण्यास म्हणजे तयार नव्हती आणि त्यावेळी हा माणूस आपण पाहतोय छोटम शेठ अगदी स्वतः ते प्रेत उचलत होते आणि त्यांचं जे काही अंत्यविधी होते ते स्वतः करत होते आणि अगदी त्यांच्या जीवाची पर्वा त्यांनी अजिबात केली नाही।
सर डिसिजन पेंडिंग आहे, सो थोडस वेट करा. एक्झॅक्टली बाउंड्री आहे, बाउंड्री आहे, क्लिअर झालंय, सो डोंट वरी. चला मॅच कडे वळूयात. धावसंख्या 54 आहे. 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू या षटकातील. अजय चौलकरचा वार फुकट गेलाय. विकेट किपर केतन पाटील चेंडूच्या खाली आलाय आणि इथे मात्र सफलता मिळालेली आहे. अंतिम चेंडूवर मोठी सफलता. अजय चौलकर इज गॉन बॅक टू द डगआउट. बसलोत खास करून लॉंग ऑन क्षेत्र डीप रिजन ज्या ठिकाणी एंट्री प्रवेशद्वार आहे त्याच्या बाजूला जो स्टेडियम आहे त्या ठिकाणी बसलेलो आहे. वेलकम भाई, आपलं नाव काय आहे? केदार. केदार, तू कुठल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे आलाय? जे फिल्डिंग करतायत त्यांच्यासाठी सपोर्ट करतोय. फिल्डिंग मधील कुठला आवडता खेळाडू तुझा? वैभव कांबळे. आणि दुसरा कुठला खेळाडू? दुसरा माहित नाही. तन्मय. तन्मय. तन्मय, कसं वाटतं आल्यानंतर एकदम वरच्या लेवलला बसून स्टेडियमचं फिलिंग येताना? काय बोलतो सर? कसं वाटतंय वरच्या बसून या ठिकाणी फिलिंग येताना या ठिकाणी? खूप बरं वाटतंय. छोटम शेटनी केलेलं हे काय भाई क्या आप क्या कहेंगे, बताइए. बस भाई सब बढ़िया है और ऊपर से इनने बहुत मस्त किया है. जो भी फंक्शन है छोटन सेठ ने एक नंबर किया है भाई. क्या बात है, एक नंबर तो कायरम हो गया. छोटा शेर आदमी एक नंबर है. चलो खुदा वापिस, मिलते वापिस इसी साल में. ओके चलो बाय, टाटा बाय बाय, फिनिश. ओके, थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू धनंजय कुलकर्णी. अगदी सर्व रसिक प्रेक्षकांच्या बाईट्स घेत आहेत. मनोगत सर्व रसिक प्रेक्षक सुद्धा सन्माननीय छोटम शेठ यांच्याबद्दल अगदी पॉझिटिव्हली व्यक्त करतायत. काही प्रेक्षक अगदी खूप दूरवरून आलेले आहेत, ठाण्यावरून आलेले आहेत, महाडवरून आलेले आहेत. ही चमचमती ट्रॉफी आहे आणि यासाठीच ही जगदोजहत, ही क्रिकेटचं महायुद्ध, हा रणशिंग आहे. गणपती बाप्पा. प्रज्वल डाकी अंतिम षटक घेऊन. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल बॅटच्या रडार मध्ये आला होता. थोड्या अंशी खाली राहिला आणि खाली राहिलेला बॉल इथे मात्र संभ्रमामध्ये टाकतोय समीर थळेयाला. 5 चेंडू बाकी आहेत. धावा 54 झाल्यात. 10 आल्या तर 64 होऊ शकतात, 15 आल्या तर 70 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. सो इट्स ऑल अबाउट कॅल्क्युलेशन. तुम्ही प्रिपेअर कशा पद्धतीने करता या स्लॉग ओव्हर मध्ये. ओहो, फटका आपण पाहतो अगदी समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला सिंगल मिळते. आता मात्र खेळपट्टीवरती नव्याने आलेला खेळाडू आहे. पाहूया नव्याने आलेला खेळाडू लगेच मोठे फटके मारू शकेल का. अर्पित वैदिकडे ते मोठे फटके मारण्याची कपॅसिटी आहे, किंबहुना पॉवर हिटर म्हणून त्याची ख्याती आहे. पाहूया अर्पित वैद्य आपल्या लौकिकाला साजेसा खेळ या अंतिम षटकामध्ये करणार का. अर्पित वैतीच्या विरोधामध्ये प्रज्वल डाकी या स्पर्धेमध्ये मला असं वाटतंय पहिल्यांदाच या ठिकाणी करतोय. ऋषिकेश राऊतने कॅच ड्रॉप केले. आहा, असं म्हणायला हवं की आता ही कॅच ना इतकी सोपी होती की ती शोले मधील ठाकूरने सुद्धा पकडली असते. डीजे मास्टर प्लीज वेट. फलंदाजासाठी सुद्धा हा चेंडू सीमारेषेपर्यंत मोठा फटका 6 मध्ये बदलित करण्याची एक संधी होती. दोघांना संधी मिळाली, दोनही संधी उधळून टाकल्यात. पाहूयात काय घडते. नेक्स्ट बॉल प्रज्वल टाकी याचा सुंदर गोलंदाजी करतोय प्रज्वल स्लॉगोर मध्ये. ओहो, हा चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. अँड येस लेडीज, अंपायर सेज इट्स अ वाईड. नाउ स्कोर मोव्स ऑन 57. कपिल, आपण एक गोष्ट जर पाहिली ना तर RM सप्लायर जिराट संघ प्रत्येक मॅच मध्ये संत सुरुवात करतात, पण ज्यावेळी शेवटचं षटक येतं त्यावेळी अगदी मोठी धावसंख्या उभारलेली असते. म्हणजे शेवटच्या 2-3 षटकामध्ये ते पूर्णपणे गेम चेंज करतात. साठीच त्यांना गेम चेंजर म्हटलं जातं. शेवटचं षटक आहे. अहो, भन्नाट वेगाची गोलंदाजी पडल्यानंतर बॉलने थोडीशी हालचाल केली आणि हीच हालचाल पदला तित्यामध्ये थोड्या अंशी कमी पाहायला मिळाली. फुटवर्क आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. कव्हर्स मध्ये खेळायचा होता, सरळ बॅटने खेळायचा होता. कदाचित आडवा बॅटने खेळला असता तर फटका लागला असता, परंतु जर आणि तरच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नाहीये असं नेहमी म्हटलं जातं.
57 धावसंख्या, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. निश्चितपणे प्रज्वलने प्रभावित केले. स्लोवर वन, काहीतरी वेगळा एक्सपेरिमेंट अंगलट आलाय. यावेळी हा एक्सपेरिमेंट करण्याची खरंच वेळ आहे का, हा विचार स्वतःलाच करावा लागेल. कारण प्रज्वल डाकी या आधी एक चांगली गोलंदाजी करत होता. सलगचे आपण पाहतोय 2 चेंडू एक्स्ट्रा आले, स्वैर आलेत. त्यामुळे आता दबाव दडपण पूर्णपणे प्रज्वल वरती आले आणि हे त्याने स्वतःनेच क्रिएट केले. बघा, एक्सपेरिमेंट करण्याची वेळ तुम्ही कोणती निवडलेली आहे. कधी कधी आपण त्या खेळाडूचा क्लास जाणत असतो आणि त्याला लपवून ठेवलेला असतो. जशा पद्धतीने रोहित पाटील धमाका म्हणून साबित झाला होता. अनफॉर्च्युनेटली त्यांचा संघ पराभूत झालाय. पण या मॅच मध्ये प्रज्वल डाकी कमीत कमी धावांवर प्रतिस्पर्धी संघाच्या दोनही फलंदाजांना रोखेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. समीर थळी त्याच्या समोर आहे. What a ball, what a ball, what a amazing delivery, Yorker delivery. आहा, कमालीचा बॉल. पाहता क्षणी प्रेमात पडावं आणि खरोखरच अगदी नजर 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 लावून पुन्हा पुन्हा पाहावा असा तो चेंडू होता. व्हॉट अ बॉल. कौतुक करावं लागेल प्रज्वल याचं. स्लॉगर मध्ये काय कमालीची गोलंदाजी करतोय. अत्यंत अफलातून असं वैविध्य आहे त्याच्याकडे. मोठे फटके मारू देत नाहीयेत. एकही मोठा फटका स्लॉगरच्या षटकात आला नाही अद्यापपर्यंत. अर्पित वैद्यला चकवणारा चेंडू. क्या बात आहे. प्रज्वल डाकी यंगस्टर आहे पण मैदानावरती तो भारी ठरलाय. थँक्यू सो मच. इनिंगची समाप्ती होतीये. 5 षटकांची समाप्ती. 59 धावसंख्या स्कोर कार्डवर, 4 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये. ज्या धावसंख्येचा किंवा ज्या टार्गेटचा आपण विचार करत होतो की 60 किंवा 65, या 60 पर्यंत ऑलमोस्ट पोहोचलेले आहेत. कारण 59 झालेल्या 60 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहेत. आता पाहूयात की टार्गेट हे कशा पद्धतीने पार केलं जाईल किंवा रोखलं जाईल. निश्चितपणे नक्की. भरपूर धन्यवाद प्रितेश आणि कपिल. मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्टेजच्या एकदम समोर, म्हणजे ज्या ठिकाणी प्रवेशद्वार आहे तिकडचा जो स्टेडियम आहे छोटासा, त्या ठिकाणी बसलेलो आहे. त्या ठिकाणी काही दर्शक बसलेले आहेत. भाई नमस्कार, आपलं नाव? आकाश म्हात्रे. आकाश, तू कुठल्या संघासाठी आलाय या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी? फ्रेश बेक मानी. ओ, फ्रेश बॅक माने या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामधील आवडता खेळाडू तुझा म्हणजे? सागर काटकर. सागर, कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर? कारण एवढी मोठी स्पर्धा आणि पहिल्यांदाच फ्रेश बॅक याने फायनल मध्ये प्रवेश केलाय. खूप छान वाटतंय. नक्की शांत वाटणार नाही यार. नक्कीच. आणि काय अपेक्षा असेल टीमची जेव्हा 5 ओव्हरचा सामना असेल तर किती धावा ते बनवतील? मला तर वाटते तर 90+ मारायला पाहिजे. एवढी चांगली बॅटिंग लाईन आहे. तू खेळतो क्रिकेट? हो नक्की. किती म्हणजे बॅटिंग साठी येतो? बॉलिंग टाकतो की बॅटिंग? बॅटिंग करतो. कितव्या क्रमांकावरती बॅटिंग साठी? 3rd डाऊन. राईटी आहे की लेफ्टी आहे? राईट आहे. आवडता शॉट कुठला 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 बोला? वरचा ओव्हरपिच चेंडूवर 6. ओव्हर पिच चेंडूवरती कसा मारतात? दाखव जरा उभा राहून. दाखव. आपण ग्राउंड मध्ये जाऊन मारू का? नक्की पुढच्या वर्षी नक्की संधी दिली जाईल. बेस्ट ऑफ लक. जोरदार त्याला आमच्या या सर्व खेळाडूंसाठी. अजून एक खेळाडू एसमुख आहे. देखो, ओहो क्या स्माइलिंग है इसका. भाई आपलं नाव काय? तुझा आवडता खेळाडू? डीजे आमच्या संघातला मुन्ना राऊत. मुन्ना राऊत. कुठला संघ तुझा? सातीरचे. आता या ठिकाणी कोण खेळतो? अरे सप्लाय मधला कुठला खेळाडू? मुन्ना राऊत. मुन्ना राऊत. काय अपेक्षा सांगतील त्याला, म्हणजे कसं खेळलं गेलं पाहिजे? हे तुझा मेसेज दे त्याला. या ओव्हरला 60 रन म्हणजे या ग्राउंड साठी कमी नाही, त्यामुळे ओव्हर मिळाल्यावर चांगली ओव्हर टाकून. अरे वा. तुला क्रिकेट आणि कबड्डी जर चॉईस करायची असेल तर कोणाला चॉईस करणार? दोन्ही खेळतो मी. कोणी खेळतो? कबड्डी मध्ये लेफ्ट कॉर्नर की राईट कॉर्नर? ऑल प्लेस. ऑल प्लेस. सर्वप्रथम जेव्हा रायडर साठी आपण येतो तर रायडर कशा प्रकारे निवडला जातो की तो लेफ्ट कॉर्नर करणार? मला पण नाही समजलं रे. चला बाय. फर्स्ट आपण जाऊया. पुन्हा भेटूया. जय हिंद. ओके.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 60 धावांचे टार्गेट, चॅलेंजिंग टार्गेट आहे कपिल. आणि आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती अवतरित झाले. एकीकडे टेक्निकली साऊंड बॅट्समन ऋषिकेश राऊत पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला साक्षित पाटील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती असेल. पाहूया ही जोडी मैदानावरती कशा पद्धतीने खेळ करेल. अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो ऋषिकेश राऊत याला त्याच्या बॅटमधनं निघणारे क्लासिकल फटके हे पाहण्यासारखे असतात. धावांची रणमशीन म्हणावी लागेल ती खारेपाट 11 संघाची. अर्थात ऋषिकेश राऊत आणि त्याच्या साथीला लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. अग्रेसिव्ह बॅटिंग करण्यामध्ये ज्याची ख्याती आहे आणि मागील वर्षी अलिबागच्या सर्वच मोठ्या लीग जिंकणारा एकमेव खेळाडू ठरलेला साक्षित पाटील मान फ्रॉम बागदांडा. पाहूया 60 धावसंख्येचा टार्गेट समोर असताना RM सप्लायर जिराट संघाची पॉवर प्ले मधील स्ट्रॅटेजी काय असेल. रितेश कडे आपण पाहायला गेलं ना एक चतुर चलाक गोलंदाज आहे आणि तो अगदी लास्ट मोमेंट पर्यंत फलंदाजाला रीड करत असतो आणि त्यानंतर गोलंदाजी करतोय. संघाच्या कर्णधाराची जबाबदारी त्याच्यावरती आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट या पद्धतीने आता मात्र रितेश म्हात्रे याला आपली भूमिका मैदानावरती बजवावी लागणार आहे. साक्षित पाटील आपण पाहतोय मागील वर्षीचा अलिबाग प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला होता. रितेश म्हात्रे आपल्या गोलंदाजी मोर्चावर पहिल्या चेंडूवर बाणासारखा सरळ प्रहार, चेंडू सीमा रेषे बाहेर. पहिल्या चेंडूवर उत्तुंग षटकार. सिडीज कमालीचा फलंदाज तो आहे. टेनिस असो लेदर क्रिकेट असो या दोन्ही क्रिकेटमध्ये ऋषीची फलंदाजी नेहमी बहरदार असते. फटका चांगलाय, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमा रेषे बाहेर फरार, मिड विकेटच्या बाहेर ऋषीच्या बाट बंद आलाय. उत्तुंग उत्कृष्ट उत्तम चौकार. हा चेंडू आडव्या बॅटने डीप मिड विकेट मध्ये खेळलाय. मैदानाच्या चौफेर फलंदाजी कशी करायची, पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करायची, गोलंदाजांची रणनीती कशा पद्धतीने उधळून लावायची, कुठेही चेंडू टाकला तरी आपण कसा तो चेंडू खेळायचा याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवतोय. अलिबागचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. त्याच्यासाठी त्याने अलिबाग क्रिकेट अकॅडमी सुद्धा ओपन केलेली आहे. नवतरुणांना तो अगदी क्रिकेटचे धडे सुद्धा देत असतो. परंतु या मैदानात टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करण्याची ही जबाबदारी तो योग्य रीतीने हाताळतोय. पहिल्या 3 बॉलवर 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर. आता रितेशला कमबॅक करून दाखवावं लागेल. ओहो, येथे मात्र चुकीत झाले. यष्टी रक्षक शॉर्ट थर्ड मानलाचा कोणत्या सीमा रेषे बाहेर. नशीब सुद्धा आपण पाहतोय नेहमी पण हिम्मत हारू नका. आता विचार करून चेंडू टाकावे लागतील की काहीतरी वेगळं करायचं आहे. जिंकायचं असेल तर ऋषी राऊतला रोखावं लागेल आणि अशा वेळेला नशिबाचा चौकार मिळालेला आहे. धावसंख्येत 4 ने वाढ झालेली आहे. 14 धावसंख्या पहिल्या 4 बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. पाहूयात रितेश म्हात्रे कशा पद्धतीने प्रतिउत्तर देतोय.
आहा, what a shot! This is all about Rushi's class. उतार दो वो चूड़ियां जो रातों में खनकती है और दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो विराट कोहली में झलक. मागोमाग एक मोठमोठे फटके येत आहेत. आता मात्र दबावाखाली रितेश मात्रे. ऋषीची सर्वांग सुंदर फलंदाजी मैदानावरती. ओहो, फुटवर्कचा वापर केला, पण रितेशने सुद्धा आपण पाहतोय चेंडूच्या गतीमध्ये बदल केला, स्लो कडक टाकला आणि ऋषीला चकवा दिला. ऑप्शनच उरला नव्हता की एक्झॅक्टली यॉर्कर टाकल्यानंतर विकेट किपर कडून चुकी झाली. गुडलेन स्पॉटवर चांगला बॉल टाकला, तो कव्हर्स किंवा पॉइंट रिजन मध्ये मारला, सरळ आडव्या बॅटने मारले. काय करायचं या प्रश्नचिन्हामध्ये. मग एकच पर्याय उरला की आता काहीतरी व्हेरिएशन गतीमध्ये परिवर्तन करूयात. आहा, पहिल्या षटकाची समाप्ती. अखेरीस आपण पाहतोय 18 धावा आलेल्या आहेत. 60 वाचवायचे आहेत. आता वाचवता कसं येईल या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. पाहिलं तर ज्या एंडने किंवा ज्या बॅटिंग एंडने धावा येत नव्हत्या त्या एंडने धावा आल्यात. सो खारेपाट 11 संघ कॉन्फिडंट असणार आहे. जो आता एंड येणार आहे तिथून मात्र खोऱ्याने धावा लुटल्या जातात. त्यामुळे गोलंदाजांना आता मात्र विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. प्रितेश, इथून जर वाचायचं असेल वाचाल तर वाचाल, नाहीतर मात्र विकेट घेतली तरच या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. निश्चितपणे विकेट आणि डॉट चेंडू जास्त टाकावे लागतील तर आणि तरच ते खारेपाट 11 संघावरती प्रेशर टाकू शकतील, दबाव टाकू शकतील. पहिल्या षटकामध्ये रितेशने खूप साऱ्या धावा मोजल्यात. पाहूया आता नवीन आलेला गोलंदाज स्वरूप मात्र कशा पद्धतीने कमबॅक करेल. साक्षीतला आपण पाहतोय नेहमी तडाखेबंद विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. लकी चार्म साक्षीत पाटील पाहायला मिळतोय, कारण अलिबाग तालुक्यातील प्रत्येक मोठी स्पर्धा गेल्या वर्षी या खेळाडून जिंकण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्या समोर यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतोय. अगदी 15-16 वर्षाचा खेळाडू आहे स्वरूप मात्रे, पण त्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय पहरदार गोलंदाजी केले. कमालीचा कॅलिबर स्वरूपकडे आहे. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पहिल्या षटकामध्ये धावा खोऱ्याने आल्यात. मग अशा वेळी असे फटके खेळण्याची गरज आहे का? स्ट्राईक रोटेट केलं तरी चालू शकते ते खारेपाट 11 संघासाठी, पण कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीचा अटेम्प्ट पाहायला मिळाला साक्षीत पाटील कडून. स्वरूप मात्रेचा नेक्स्ट बॉल. ओहो, क्या बात आहे स्वरूप मात्र आपण पाहतो अगदी रिदम मध्ये येतोय, चांगली गोलंदाजी करतोय. साक्षीतला पूर्णतः जखडून ठेवले. साक्षीतने आपली स्वतःहूनच स्वतःला दबावाखाली आणले. दोन्ही चेंडूवरती त्याने उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. हे निर्धावणारे चेंडू फार महत्वाचे आहेत आरएम सप्लायर जिराट संघाच्या दृष्टिकोनातून. आरएम सप्लायर चिराट संघाला अल्लादीनचा दिवा आणावा लागेल, तो घासावा लागेल आणि चमत्कार करावा लागेल. काहीतरी चमत्कार होणं फार गरजेचं आहे, तरच नमस्कार होऊ शकतो. आणि अशा वेळेला सरळ उडवलाय वडिशलोंगॉनच्या वरून साक्षीत पाटीलच्या बॅट मधून तडाखा. बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. and dispatch over the long on. निश्चितपणे एक मात्र नक्की आहे, आता यापुढे ज्या ज्या वेळी ऑक्शन होईल ना त्यावेळी साक्षीत वरती नक्कीच उड्या पडतील. कारण ज्या संघामध्ये येतो ना साक्षीत त्या तो संघ नेहमी विजयाचा संघ ठरतो. पण आता आरएम सप्लायर जिराट संघाला आपली रणनीती चेंज करावी लागेल. ओहो, पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पण पंचाने इशारा केलाय की इट्स अ वाईट. धावा अगदी वेगाने येत आहेत. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 25 धावा. क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज. क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. आपण पाहतो एका बाजूने खारेपाट 11 संघ आघाडीवरती पाहायला मिळतोय, पण अशा वेळी आरएम सप्लायर जिराट संघाला काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी मैदानावरती करावं लागेल. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने फटका सुद्धा खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजनला सिंगल येते. स्कोर बोर्ड वरती 26 धावा. सेमीफायनलचा दुसरा सामना
एकीकडे आर एम सप्लायर चिराड संघ पाहायला मिळते तर दुसरीकडे लावण्या दृष्टी मृण्मयी खारेपाट 11 संघ. ऋषिकेश राऊत भन्नाट फॉर्म मध्ये सेमीफायनलच्या बॅट मध्ये त्याची बॅट टळपले, त्याने आक्रमक रौद्र रूप धारण केले आणि ऋषी ज्या ज्या वेळी फॉर्म मध्ये त्यांना त्या त्यावेळी समोरच्या संघाची झोप तो उडवतो. विकेट घ्यावीच लागेल, ऋषी किंवा साक्षीतला बाद करावंच लागेल, हे धावसंख्येला खिंडार पाडावी लागेल. आणि अशा वेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा बॉलला स्क्वेअर कट करायचा होता पण नाही, बॅकफूट पंच करता आलेला नाहीये. इनर एज लागलेली आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक शुभमच्या हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉल आलाय. 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 26 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 60चं टार्गेट पार करायचं आहे. धावगती कमी झालेली आहे. विकेट येईल का? ओहो, विशाल जैतूच्या हातातून चेंडू निसटलाय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. अगदी अगदी पहिल्या 12 बॉलमध्ये 30 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे आता हा क्रिकेटचा खेळ तुमच्या मनातून खेळावा लागेल. आता तुमचे विचार किती चांगले आहेत, तुमची प्लॅनिंग किती चांगली आहे, तुमचे प्रिपरेशन कशा पद्धतीचे आहे, तुमचा माइंडसेट काय बोलतोय, तुम्ही कशा पद्धतीने या मॅचकडे पाहताय. जर ऋषी राऊत बाद झाला तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो, नंतरच्या फलंदाजांवर तितकासा दबाव राहील. या गोष्टीचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. रितेश म्हात्रे आणि त्याचा माइंडसेट काय बोलतोय, त्याची स्ट्रॅटेजी काय बोलतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फिल्डर्स कडून साथ मिळालेली नाहीये गोलंदाजांना आणि अशा वेळेला 18 बॉलमध्ये 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. निश्चितपणे ही क्रुशियल ओव्हर असणार आहे. रितेशचं हा षटक फार महत्वाचे असणार आहे. पाहूया या षटकामध्ये रितेश कशी गोलंदाजी करेल. रितेश मात्रे पहिला चेंडूवर फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला सिंगल मिळाले. धाव फलकावरती कदाचित वृद्धी. स्प्रे घेऊन जायचंय मैदानावरती. आमचे जे फिजिओ आहेत आतमध्ये जा. फिजिओ जे आमचे असतील प्लीज, जे आमचे फिजिओ आहेत आतमध्ये लगेच जा. फर्स्ट एड किट घेऊन. यासाठी फिटनेस चांगली असणं फार गरजेचं आहे. यासिन सर, नाईट क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्हाला तुमची बॉडी सुद्धा तंदुरुस्त ठेवणं फार गरजेचं आहे. बॉडी फिट असणं फार गरजेचं आहे. बॉडी स्ट्रेचिंग करणं फार गरजेचं आहे मॅचच्या आधी. या सर्व गोष्टी कधी कधी गोलंदाजांना खूप जास्त इंजुरी येतात हे आपण पाहिलेलं आहे आणि अशा वेळेला पाय थोडासा सरकला असावा आणि बॉडी किंवा कमरेतून मसल्स थोड्याशा स्ट्रेच झाल्या असाव्यात. थोडासा मॅचमध्ये व्यत्यय येतोय परंतु पाहूयात रितेश म्हात्रे या दुखापतीतून स्वतःला कसा सावरतोय आणि मॅच आपल्या कब्जामध्ये करतोय. या गोष्टींना फार महत्त्व देणं फार गरजेचं आहे. निश्चितपणे रितेश म्हात्रे हा फायटर खेळाडू आहे आणि अगदी खडूस वृत्ती त्याच्यामध्ये पूर्णपणे भरलेली आहे. पाहूया, संघाचा नायक तो आहे, लीडर तो आहे. चांगल्या पद्धतीने संघाला अद्यापर्यंत लीड केलेला आहे. पण आता मात्र इंजर्ड झाल्यानंतर रितेशची गोलंदाजी कशी असेल. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं आर्यन सुद्धा असाच इंजर्ड झाला होता पण त्यानंतर त्याने केलेलं दिमागदार पुनरागमन, त्या पद्धतीचा कमबॅक रितेश मात्र करणार काय. ओहो, हे प्रेक्षक पहा. अरे यार, प्रेक्षक गॅलरीमध्ये अगदी नजरा आमच्या कॅमेरामनच्या या ठिकाणी गेलेल्या आहेत की
रसिक प्रेक्षक अगदी डोळे बंद करून झोपून या मॅचचा आस्वाद घेत आहेत. फक्त समालोचनाच्या माध्यमातून या मॅच पाहत आहेत. कारण RM सप्लायर जिराड संघ या गावातील संघ आहे आणि तो संघ थोड्या अंशी पिछाडीवर आहे. हा पहा महिला वर्ग अगदी रात्रभर या मॅचेसचा आस्वाद घेतोय. वाट पाहत आहेत की कधी विकेट पडेल. एखादी विकेट आली तर मात्र टाळ्या वाजवण्याची संधी मिळणार आहे. आणि खरोखरच कौतुक करावं लागेल साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाचं. हे पहा आमचे मुख्य मंचावर सर्व आयोजक कमिटी आणि चला मॅचकडे वळूयात. रितेशचं कौतुक करावं लागेल. मॅचकडे जाऊयात. ऋषी वर्सेस रितेश. ओहो, शरीरापासून दूर पुन्हा एकदा जखमा कितीही मोठ्या असल्या तरी त्या घेऊनच मी खेळणार. ॲज अ कॅप्टन म्हणून मला या अलिबाग प्रीमियर लीग सीझन 5 च्या किताबावर मला नाव कोरायचं आहे आणि त्यासाठी मला काहीही झालं तरी मी स्वतःला इथून हे मैदान सोडून देणार नाहीये. याच बीजकुश वृत्तीने रितेश म्हात्रे यावेळेला गोलंदाजी करतोय. निश्चितपणे जखमी शेर पाहायला मिळतोय, पण चांगलं कमबॅक केलं. काय चेंडू टाकला होता, ऋषीला पूर्णपणे बीट करणारा हा चेंडू. अलिबाग प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. थोड्या अंशी थोडस स्ट्रेच करा. टी शर्ट थोडा वरती केला तर चालेल. ट्रॅक ची जी ग्रीप आहे थोडीशी लूज केली तर फार बरं होईल. कधी कधी हे पहा, आहा, प्रेक्षक आरामात पद्धतीने मॅचेस पाहत आहेत. सो कॅमेरामन त्यांचं लक्ष अगदी योग्य आहे. मॅचकडे. ही मॅच खूप इंटरेस्टिंग आहे. अलिबाग प्रीमियर लीग सीझन 5 चा. आहा, वाह, कमाल कमाल, आरामात. आहा, कॅमेरामन पहा आमचे आहेत, हे जागे आहेत. हा कदाचित या मॅच वर त्यांचं विशेष लक्ष असावं. हे पहा, हे वेगळेच दर्दी क्रिकेट रसिक आहेत. काही झोपलेत, काही जागे आहेत, काही त्यांची राखण करतायत. वा वा वा, कमाल कमाल कमाल. जागो मोहन प्यारे. आहा, हे छोटे पहा, बडे मिया छोटे मिया और त्याचे साथ राम लखन. आहा, लपतायत लपतायत. आहा, हे पहा, कुठे लपून बसणार नाहीयेत. dreamscricket.in चे कॅमेरामन तुम्हाला टिपण्याचं नेहमी काम करतील. वा, आणि ड्रीम्स क्रिकेटचे कॅमेरामन काय कमालीचं वर्क करतायत. 14 कॅमेराद्वारे या संपूर्ण स्पर्धेला टिपण्याचं काम करतायत. हे मुख्य मंच सन्माननीय छोटम शेठ. आहा, हा पहा, हा कुठे लपलाय, याचं काय चाललंय. बाबा रे बाबा, ये क्या हुआ. सो आता वळूया मैदानाकडे, जिथे मात्र पुन्हा एकदा मॅचला सुरुवात झाली. रितेश ट्रॅक वरती सज्ज होतोय. ओहो, क्या बात आहे. रितेश पुन्हा एकदा आपल्या फॉर्म मध्ये आलाय. दिस इज ऑल अबाउट मोमेंटम. मोमेंटम ब्रेक झालाय. ऋषी राऊतला थोड्या अंशी विचार करावे लागतील. थोडंसं शांत ठेवावं लागेल. मनाला शांत करून विचारांचा जो गोंधळ झालेला आहे त्या गोंधळाला थोडंसं शांत करावं लागेल. आणि येथे जाळ्यात अलगद अडकवलंय. परिणामकारक क्षेत्ररक्षण व्यूहरचना. स्वीपरला होता मुन्ना राऊत, त्याने टिपलाय. अप्रतिम झेल ऋषी. होतो प्रतिस्पर्धी संघ हवी होतं हे क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा की बॅकफुटला जाऊन पंच केला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. झेल पकडलाय आणि पहिला धक्का
खारेपाट 11 या संघाला लागलेला आपल्याला पाहायला मिळते. हे दर्दी क्रिकेट रसिक पहा, एका मागोमाग एक तिघ जण झोपलेले आहेत. काहींचे लक्ष मोबाईल मध्ये आहेत, काही जण कोणाला तरी उठवण्याचं काम करणार आहेत. व्हॅलेंटाईन वीक चालू आहे त्यामुळे काही जण शुभेच्छा सुद्धा देत असणार आहेत. हे पहा, आहा, न्यू बॅटर वैभव कांबळे यावेळेला मैदानामध्ये येतोय. वैभव कांबळे हा घातक फलंदाज आहे, मोठ्या नावाने त्याला संबोधलं जातं. परंतु या मॅचच्या परिस्थिती, सिच्युएशन आणि इक्वेशन फार वेगळं आहे. 2.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 31 धावा, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये खारेपाट 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सामना आता अगदी दोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळते. दोन्हीही संघ चांगल्या पद्धतीने मैदानावरती परफॉर्मन्स सादर करतायत. रितेश मात्र याचा पुढील चेंडू, फटका चांगला आलाय मिड विकेटच्या बाहेर. बॅट्समन वैभव कांबळेच्या बॅटमधनं विराट विशाल विहंगमय षटकार. मॅच बघा ती. वैभव कांबळे आल्या ठोकतोय षटकार, धावसंख्येला पुढे नेतोय. 37 धावसंख्या. रितेशचा अंतिम चेंडू, खोलवा टप्प्याचा बॉल, वाईड यॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी, आउटसाइड दी ऑफ स्टंप. काय परफेक्ट यॉर्कर टाकलाय, डॉट बॉल आलाय. या ओव्हरमध्ये प्रितेश आपण जर पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च केल्यात. रितेशने कमालीचा स्पेल सादर केलेला आहे. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता. 12 मध्ये 23 धावसंख्या आहेत. हे 20, 23, 12 बॉल, हे इक्वेशन आहे ना, फार कठीण होऊ शकतं. कधी तर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनी स्टार्टिंगच्या 2 ते 3 बॉलमध्ये एखादी विकेट मिळवली तर, जर फलंदाजांच्या माध्यमातून स्टार्टिंगच्या 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला तर मात्र गोलंदाज टेन्शन मध्ये येऊ शकतात. परिस्थिती वेगळी आहे, विचित्र आहे, परंतु आटोक्यामध्ये येऊ शकते. अनिश्चितपणे 12 चेंडू 23 धावा. प्रेशर क्रुकर सिच्युएशन मैदानावरती. काळजाची धडधड आणि विजयाची ओढ. जो दबावाखाली हिरा बनेल तोच संघ हा सामना जिंकेल. दोन्ही संघ आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने लढा देत आहेत. इट्स नॉट जस्ट अ गेम, इट्स अ वॉर. अस्मितेची ही लढाई, प्रतिष्ठेचा हा खेळ. दोन्ही संघांना इथे हार मान्य नाहीये, फक्त विजय हवाय. मैदानावरती काय घडेल? 12 चेंडू 23 धावा. अशा वेळी गोलंदाजी करण्यासाठी आलाय अजय चौलकर. अजय चौलकर अगदी थेरोंडा गावातून बिलॉंग करतो. सीझन 3 ॲज अ कॅप्टन म्हणून सोन्याने मढलेली ती रत्न जडित किंवा सोन्याने मढलेली ती ट्रॉफी जिंकणारा खेळाडू आपल्या गावामध्ये घेऊन गेला होता. आणि आज RM सप्लायर चिराट संघाकडून तो गोलंदाजी करण्यासाठी अशा मोडवर आलेला आहे जिथे इक्वेशन आहे 12 बॉल 23 धावसंख्या. प्रेक्षक अगदी काही गॅलरीमध्ये डान्स करत आहे, टेन्शन मध्ये आहेत, काही देवाचं गाराण घालत आहेत. महिला वर्ग तर डोळे बंद करून अगदी साईनाथाच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत की माहीत नाही हा सामना कोण जिंकेल, परंतु जो जिंकेल ना त्यांचा जल्लोष काहीतरी वेगळाच असेल. निश्चितपणे अजय चौलकर सज्ज होतोय. पहिला चेंडूवर दांडी गुल केले. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट फॉर नेचर डिस्ट्रॉय. साक्षित पाटील back to the pavilion. Big blow. ही विकेट पडल्यानंतर डीजे मास्टर बरोबर म्हणालेत की वाटोळा झालेला आहे. जी धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये जमा करता आली फलंदाजी करणाऱ्या खारेपाट 11 संघाला, तदनंतरच्या
तिसऱ्या षटकापासून इथे मात्र बॅटिंग लाईनअप इकडे तिकडे धडपडलेली पाहायला मिळते. त्यामुळे आता विकेट मिळाल्यानंतर जो कॉन्फिडन्स, जो मोमेंटम RM सप्लायर चिराट संघाकडे आहे ना, तो तसाच जर कायम राहिला तर मात्र ही मॅच आटोक्यात येऊ शकणार नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. परंतु अशा वेळेला एक असा खेळाडू पाहिजे की जो मोठे स्ट्रोक सुद्धा मारेल, सिंगल डबल सुद्धा करेल, डॉट बॉल खेळणार नाहीये. आणि असं कोणता खेळाडू मग ॲज अ कॅप्टन एक महत्वाचा रोल घेऊन मिडल ऑर्डर मध्ये खेळण्यासाठी मंथन टाकी यावेळेला आलेला आहे. शिवा हशिवरे संघाकडून बिलॉंग करतो आणि ॲज अ कॅप्टन म्हणून एक अलिबाग मधील नामांकित स्पर्धा त्याने जिंकलेली आहे. सो कॅप्टनशिप कशी करायची, मॅच कशी आपल्या खांद्यावर घ्यायची, जबाबदारी कशी घ्यायची हे त्याला जणू काही अवगतच आहे. परंतु 11 बॉलमध्ये 23ची प्रितेश आवश्यकता आहे. निश्चितपणे मंथनची भूमिका फार महत्वाची असणार आहे. एक डॅशिंग डायनामिक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. 11 चेंडू 23 धावा. सामन्यामध्ये कमालीची रोमांचकता आहे. अजय चोलकरने सुरुवात दमदार केले. अगदी दमदार परफॉर्मन्स तो सादर करत असताना नेक्स्ट बॉल अजय चोलकर याचा. ओहो, मैदानावरती आपण पाहतोय पंचांकडून डेट चेंडूचा इशारा आलाय. 11 चेंडू 23 धावा. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल? RM सप्लायर चिराट की लावण्या दृष्टी मृण्मयी खारे पाटील 11? उत्सुकता शिगेला पोहोचले आता. ओहो, क्या बात है! हिट द डेक स्वरूपाची गोलंदाजी मैदानावरती. हार न मानण्याची वृत्ती तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. अजय चौलकरकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्याकडे असणारा एक्सपिरियन्स तो या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने वापरत आहे. 10 बॉल 23. आहा, लगातारचा दुसरा मंथन टाकी डॉट बॉल खेळतोय. प्रेशर, इट्स ऑल अबाउट प्रेशर. प्रेशर वाढलं की टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढतं. हे सायन्सने आपल्याला शिकवलेलं आहे. आणि तेच दबाव, दडपण, मानसिक परिस्थिती आणि मनाचं खच्चीकरण मागील 2 चेंडूपासून मंथन टाकीचं अजय चौलकरने केलेलं आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे अजय चोलकर भन्नाट गोलंदाजी करतोय. इफेक्टिव्ह आणि इकॉनॉमिकल बॉलिंग त्याने अद्यापपर्यंत केले. यावेळी फुल टॉस होता. टायमिंग मात्र प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये. सिंगल घेतले. सिंगल वरती समाधान मांडतायत. नशिबाच्या खेळापेक्षा मेहनतीच्या खेळावरती विश्वास ठेवा, कारण नशीब कधीही साथ सोडू शकते पण तुमची मेहनत तुम्हाला कधीच हरू देणार नाही. मेहनत करावी लागेल दोन्हीही संघांना. मॅच 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रितेश, ही मॅच मी म्हणालो होतो की क्रिकेट, सरडा, राजकारण आणि सध्याची प्रेम प्रकरण जशा पद्धतीने रंग बदलतात ना, या मॅचने सुद्धा तशाच पद्धतीने रंग बदललेला आहे. आहा, व्हॉट अ मॅच. 8 बॉल बाकी आहेत. वैभव कांबळेसाठी टाकलेला अगदी परफेक्ट यॉर्कर. इट्स ऑल अबाउट ॲक्युरेसी, परफेक्शन. यासिन सरांनी मगाशी उल्लेख केला होता की परफेक्ट प्रॅक्टिस नुसती करायची नाहीये तर परफेक्ट प्रॅक्टिस करायची आहे. अजय चौलकरने ती केलेली आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. सो RM सप्लायर संघ आता मात्र पर्सेंटेज वाईज या मॅच मध्ये थोड्या अंशी वरचढ ठरलाय. अजय चोलकरचा टिच्चूत मारा. बॅट्समनला तो मोकळीक देत नाहीये आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगल आलाय. या षटकाने खऱ्या अर्थानं फलंदाजांवरचा दबाव वाढलाय. येथे काय घडलं जाते? रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाय केले. महत्वाचा धक्का, मोठा हादरा खारे पाटील संघाला. मित्रांनो, जे दर्शक या ठिकाणी बसलेले आहेत, प्लीज जोरदार टाळ्या अजयसाठी वाजू द्या. काय बॉलिंग टाकली आहे त्याने, अप्रतिम अशी गोलंदाजी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सातत्यपूर्ण गोलंदाजीचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळाला आणि अत्यंत डिसिप्लिन गोलंदाजी कशी असते ना, हे अजय चौलकर याने दाखवून दिले. सामना शेवटच्या षटकामध्ये
6 चेंडू 20 धावा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागत असेल ना, तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. बघा विश्वास कशा पद्धतीने दाखवला, कीमत पानी की नहीं प्यास की होती है, कीमत मौत की नहीं सांस की होती है, और इस दुनिया में कीमत प्यार की नहीं विश्वास की होती है. जो विश्वास अजय चौलकर वर रितेश म्हात्रेने दाखवला, तो विश्वास त्याने सार्थ ठरवला. 12 चेंडूमध्ये इक्वेशन काय होतं की 23 धावा आवश्यक होत्या, पण आता जे इक्वेशन येऊन ठेपलेलं आहे 6 बॉल 20 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज मुन्ना राऊत, मान फ्रॉम सात्री जे, या वर्षीच्या हंगामामध्ये अगदी प्रत्येक टुर्नामेंट मध्ये मुन्ना राऊतने सुंदर गोलंदाजी केलेली आहे. मुन्ना राऊत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. शेवटचा षटक, निर्णायक षटक, रिझल्ट ठरवणार षटक. कोण होणार विजयाचा नायक, कोण होणार विजयाचा खलनायक? वैभव कांबळेने या वर्षी असा कारनामा अलिबाग बिग बॅश मध्ये केलेला आहे. सो तो करू शकतो. ही हॅज ॲबिलिटी टू डू दिस. ओहो, पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे खाली राहिला आहे, परंतु मर्यादे कक्षेच्या खूप बाहेरचा बॉल, वाईट बॉल. 6 चेंडू 19 धावा. प्रेशर वाली सिच्युएशन मैदानावरती. जो संघ प्रेशर चांगल्या पद्धतीने हँडल करेल ना, तो संघ होईल या मागचा विनर संघ. मृणाल राऊतला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने मृणाल सज्ज होतोय. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जेल खाली, आणि येथे मात्र मोठी चुकी. कॅच कोणाचा सोडलाय? तो वैभव कांबळे याचा. आरा देवा रे देवा, ये क्या हुआ. शुभम तेथे होता आणि शुभम कडनं ही चुकी नक्कीच अपेक्षित नव्हती. सामना रोमांचक मोमेंटला आला आणि अशा पद्धतीने कॅच ड्रॉप झालाय. चला आता या घडलेल्या गोष्टी न पाहता आपण इक्वेशन कडे नजर थोडीशी फिरवूयात. 5 बॉल मध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 बॉल्स रिमेनिंग, 17 रन्स नीड टू विन. टाळ्या वाजत आहेत, हृदयाची धडकन तेज होत चाललेली आहे. जर हृदयाचा त्रास होत असेल तर थोडंसं पाणी प्या, रिलॅक्स व्हा. प्रेक्षकांना हीच विनंती असेल. मॅच तुमचं हृदय तोडू शकतं, चकनाचूर करू शकतं. आणि अशा वेळेला झेल सुटल्यानंतर वैभव कांबळे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आलेला आहे. बंटी कशा पद्धतीने त्याची घंटी वाजवेल हे देखील येणारा काळ आणि येणारी वेळच ठरवणार आहे. 5-17. चांगला चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे मुन्ना राऊतने अद्यापर्यंत कमाल केले, आणि येथे मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड. एका मागोमाग एक मिसफील्ड होत आहेत. मैदानावरती काय चाललंय कपिल? आपण पाहतोय दबाव आहे आणि त्या दबावामध्ये होणाऱ्या मिस्टेक्स. नशिबाची साथ मिळते, बाकी काय होत नाहीये. मी म्हणतो ना की प्रेमात राधाही रडली होती, प्रेमात मीराही रडली होती. प्रेम पूर्ण कोणाचं झालं की रुक्मिणीचं. इथे गोष्ट प्रेमाची नाहीये, गोष्ट नशिबाची आहे. नशिबात जे आहे तेच होणार. कोण जिंकणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. 2 धावा कमी झालेल्या आहेत, त्यामुळे 4 चेंडूंमध्ये 15 धावसंख्येची नितांत आवश्यकता खारेपाट 11 या संघासाठी. निश्चितपणे मैदानावरती आपण पाहतोय रंगतदार लढत. कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल? येथे मोठी चुकी केले. फुलटॉस टाकला आणि फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय. काही सुरळीत चालू असताना, दूध पित असताना दुधामध्ये माशी पडावी असं काहीतरी प्रसंग झालाय. नो बॉल सुद्धा आलाय, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार सुद्धा आलाय. वैभव कांबळे असल्यानंतर मैदानामध्ये अशा अपेक्षा तुम्ही करू शकता की 6 बॉल मध्ये 20 धावा. इट्स ओके, चॅलेंज ऍक्सेप्टेड असं म्हणत जो ठोकलाय मैदानाच्या बाहेर तो नवसंजीवनी देतोय खारेपाट 11 संघाला. हा नो बॉल आहे, सो फ्री हिटचा बॉल आहे. सो इक्वेशन 4 बॉल मध्ये
8 धावसंख्येची आवश्यकता. मी अजूनही म्हणेन मॅच अजूनही रंग बदलू शकते गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. काय करायचं आहे, एकतर डॉट बॉल नाहीतर वैभव कांबळीचा या मॅच मधून खात्मा करायचा आहे. मोठा हिट आपण पाहिला, कुठेतरी चूक झाली मुन्ना राव त्याच्याकडून. ओहो, चेंडू चांगला आहे, यावेळी चांगला कमबॅक पाहायला मिळते. 3 चेंडू 7 धावा, हे ते काय घडलं जाते मैदानावरती, मोठी घडामोड. पंचांकडून पाहूया काय इशारा येतोय. बॅट्समनने पाहूया, जरा बॅट्समन मैदानावरती थांबायचा आहे. पाहूया पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, नक्की कोणता खेळाडू बाद आहे. खऱ्या अर्थानं वैभव कांबळे आउट आहे की त्याचा साथीदार प्रज्वल डाकी आउट आहे. मॅच अशा मूड मध्ये आहे, चित्र कधीही बदलू शकतो की कोण आउट आहे वेट 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 हे चेक केलं जाते. सो प्लीज प्लीज वेट फॉर द डिसिजन. प्रज्वल डाकी आउट आहे की वैभव कांबळे आउट आहे. वेट वेट निर्णय सांगतील तुम्हाला, पुढे आतमध्ये जायचं नाहीये. अग्रेशन पाहायला मिळतंय मैदानामध्ये. ज्या पद्धतीने बाहेरचं थंड वातावरण पाहता मैदानामध्ये जी हीट निर्माण झालेली आहे, जी गरमी निर्माण झालेली आहे ना, एक्सपेक्ट करत नव्हतो की पहिल्या 2 ओव्हरमध्ये इतक्या धावा आल्यानंतर अशा पद्धतीचा सामना सुद्धा होऊ शकतो. यालाच म्हणतात क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. श्वास रोखून धरायला लावणारा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. कट टू कट, नेट टू नेट, क्लोज टू क्लोज, रफ अँड टफ आणि पैसा वसूल सामना मैदानावरती आपण पाहतोय. रंगतदार लढत मैदानावरती. 3 चेंडू 7 धावा असं आता इक्वेशन समोर आलेलं आहे. कोणता संघ जिंकणार? लावण्या दृष्टी मृदमयी खारेपाट 11 की RM सप्लायर झिराड संघ? सेमीफायनल आपण पाहतोय, चांगलीच रंगले. थंड वातावरणामध्ये आपण पाहतोय मैदानावरती गरमागरमीचं वातावरण. सामना आपण जर पाहिला ना, अगदी पहिल्या चेंडू पासून प्रचंड उलटापालट या मॅच मध्ये पाहिली. अशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या या सामन्यामध्ये दिग्विजय कोणता संघ मिळवणार? मॅच झुलत चाललेली आहे वाऱ्याच्या प्रवाहासह किंवा या इक्वेशनच्या प्रवाहासोबत झुलत चाललेली आहे. कुठे थांबते हे मात्र येणारा काळ आणि येणारी वेळच ठरवणार आहे. डिसिजन खूप क्रुशल आहे. एक्झॅक्टली काय घडणार आहे, डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन खूप क्रुशल आहे, तो तुम्हाला स्क्रीनवर दाखवला जाईल हे मात्र निश्चित आहे. पण ज्या पद्धतीने गोलंदाजाने नो बॉल टाकल्यानंतर, षटकार खर्च केल्यानंतर जी गोलंदाजी केले ना, जो यॉर्कर बॉल टाकलाय ना, गोलंदाजाची तारीफ करणं प्रितेश भाग पडते इथे. निश्चितपणे एक चुकी झाली त्याच्याकडून, पण यावर्षी त्याने प्रत्येक मैदानावरती स्वतःला सिद्ध सुद्धा केले आणि येथे जर कमबॅक झाला ना मुन्नाकडून, तो त्यांचा संघ सुद्धा मॅच मध्ये येईल. एकंदरीत आपण पाहतोय प्रेशर 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 अशा पद्धतीचे चित्र मैदानावरती. काय घडेल, कोणता फलंदाज मैदानावरती माघारी जाईल? बघा, चुकी कोण करत नाही, चुकी करणं माणसाकडूनच चुकी होते. कधी कधी मी असं म्हणतो ना की एक बार जो गलती करता है उसे इंसान कहते हैं, दूसरी बार जो गलती करता है उसे शैतान कहते हैं, और जो बार बार गलती करता है ना उसे पाकिस्तान कहते हैं. पण अशा वेळेला या मोमेंटला जी चुकी की दुसरी धाव घ्यायची होती की नाही, घ्यायची तर होती, पण डिसिजन काय आहे? वैभव कांबळेला स्ट्राईक एंडवर राहणं हे बंधनकारक होतं आणि अशा वेळेला आउट कोण आहे? हृदयाची तीव्रता इतकी वाढलेली आहे, इतकी वाढलेली आहे की जर कोणाकडे ब्लड प्रेशरची गोळी असेल ना, तर मात्र इथे आणून ठेवा, कदाचित त्या गोळीची गरज भासू शकते. नाही नाही, कुठली जरूरत नाही गोली का. लेकिन मी काय म्हणतोय, किती लोकांना वाटतं की ही मॅच RM सप्लाय जिंकावा? तर हात जरा वरती करून दाखवा मला. पुढे स्टेडियम मध्ये किती लोकांना वाटतं? हात वरती, जर आवाज येऊ द्या जोरात. किती सपोर्टर आहेत आणि किती लोकांना असं वाटतं की ही मॅच खारेपाट संघाने जिंकावी? हात वरती करून दाखवा.
निर्णय यायचा बाकी. आपण पुन्हा वळूया थेट कॉमेंट्री बॉक्स जवळ. डिसिजन अगदी क्रिटिकल आहे आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय घेतला जातोय. पाहूया आऊट कोण आहे ते फक्त सांगायचं आहे. वैभव कांबळे इथे आऊट आहे असं पंचांनी सांगितलेलं आहे. महत्वाची विकेट जी हवी होती, जे आवश्यक होतं, जे गरजेचं होतं ते RM सप्लाय संघाच्या बाजूने लागलेलं आहे. आणि आता पाहूयात काय घडणार. चला दोनच संघासाठी एक जोरात आपण सकाळचे या ठिकाणी 5 वाजलेले आहेत. आपण या ठिकाणी नामस्मरण करूया. सद्गुरु साईनाथ महाराज की. हॅलो 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 ड्रीम्स सर. क्रिकेट वेट ड्रीम्स क्रिकेट हा जो डिसिजन आहे तो स्क्रीनवर दाखवा. येस 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 ते दाखवणार आहेत. सो प्लीज प्लीज वेट. डिसिजन इतका क्रुशल होता, पंचांना सुद्धा 5 ते 10 मिनिटं लागली. ऍक्च्युली बघा आता एक्झॅक्टली काय घडलं. ओके ओके चला बाहेर या, लवकर लवकर बाहेर या. आऊट. मोठा धक्का. वैभव कांबळे मैदानातून माघारी परत. पण आता बॅटिंग खेळण्यासाठी दीपक बेंद्रे आलाय. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये दीपकने एकही चेंडू खेळला नाहीये, त्यामुळे दीपक साठी ही टुर्नामेंट पूर्णपणे नवी असं म्हणावं लागेल. आणि दीपकला बॅटिंगला आल्यानंतर करिश्मा करायचंय. कोणता संघ जिंकणार? प्रेशर इज अ हाय, पण जो प्रेशर मध्ये परफॉर्म करतो तोच खरा चॅम्पियन असतो. हु विल हँडल द हिट? मुन्ना राव सज्ज होतोय आपल्या ट्रॅक वरती. ओहो, मुन्ना क्या बात है. मुन्नाचा वेग मैदानावरती. सबमरीन चेंडू पाहायला मिळाला आणि मुन्नाने केलेलं हे दिमाखदार पुनरागमन. रफ्तार से गिरफ्तार. एक चुकी झाली, परंतु चुकी सुधारण्याची वेळ त्याच्याकडे होती. स्वतःचा वेळ घेतला, टाइम घेतला आणि सुधारलं स्वतःला. आणि ही गोलंदाजी पहा. आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईड लाईनच्या आतमध्ये इथून बॉल आला. विकेट किपरच्या दस्तानेमध्ये गेला. विकेट किपरने योग्य एंडला थ्रो फेकला आणि फलंदाज बाद प्रज्वल टाकी. डीजे वेट. संधी तुम्हाला सुद्धा दिली जाईल. 2 चेंडू बाकी आहेत. धावा आवश्यक असतील त्या 7. म्हणजे हा चेंडू जर गोलंदाजाचा विचार केला, डॉट आला तर मात्र सामना एकतर्फी होऊ शकतो. पण या सामन्यात या चेंडूवर मोठा फटका आला किंवा धाव आली तरी शेवटच्या चेंडूवर मॅच जाऊ शकते. संघर्ष जेवढा मोठा ना, यश सुद्धा तितकंच मोठं. 2 चेंडू 7 धावा. काय घडेल मैदानावरती? कट टू कट, क्लोज टू क्लोज, रफ अँड टफ पैसा वसूल सामना मैदानावरती. 2 चेंडू 7 धावा. दीपक बेंद्रे पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती. हा चेंडू दोन्ही संघाच्या दृष्टीने फार महत्वाचा. ओहो, मुन्ना क्या बात है. एक्स्ट्राऑर्डिनरी बैटिंग बॉलिंग बाय मुन्ना राउत. कमालीची गोलंदाजी मुन्नाने प्रभावित केले.
नीड टू विन. एक गोष्ट कपिल मी नक्कीच उल्लेख करेन. पहिल्या मॅच वरती मुन्ना राऊत बेंच वरती बसला होता, त्याला दुसऱ्या मॅच मध्ये इन केलं, पण आता मात्र त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. काय गोलंदाजी केले RM सप्लायर जिराट संघासाठी. दबावाच्या स्थितीमध्ये त्याने केलेली गोलंदाजी आणि त्याने मात्र आपण पाहतोय विजयाचा मार्ग सुकर केलाय. पण क्रिकेट आहे, क्रिकेट आहे. बघा 12वा खेळाडू पासून एखाद्या स्टार खेळाडूचा उगम होतो आणि हा चमचमता सितारा आहे. RM सप्लायर जिराट संघासाठी बंटीने केलेली ही गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाची घंटी वाजवणारी जरूर आहे. एक बॉल बाकी आहे, 7 धावसंख्या आहे. एक चांगला चेंडू मॅच जिंकू शकतोय RM सप्लायर संघ, परंतु एखादा वाईट बॉल, नो बॉल मात्र सामन्यावर कलाडणी. बंटी राईट हँड राऊंड विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक विकेट किपर बनलाय. केतन पाटील बाद झालाय. RM सप्लायर जिराट संघ फायनल मध्ये प्रवेश मिळवतोय. मॅच होती कुठे, मॅच क्या बात आणली आहे. कुठे आणि जिंकलंय सुद्धा. वोडा बॅट. क्या बात आहे. त्या लीग मध्ये तो खेळतोय आणि खऱ्या अर्थानं मोठ्या प्लॅटफॉर्म वरती त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि RM सप्लायर जिराट संघासाठी हा स्वप्नवत विजय त्याने मात्र मिळवून दिलाय. आणि या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 19 धावा, एका षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च करणारा अजय चौलकर ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि RM सप्लायर जिराट संघ हा एकमेव संघ ठरलाय जो अलिबाग प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये तिसऱ्यांदा फायनल मांडणारा संघ ठरलाय, तिसऱ्यांदा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय. याआधी 2 उपविजेतेपद RM सप्लायर जिराट संघाच्या नावावरती आहेत, पण त्यांचं जे स्वप्न बाकी राहिलं होतं ते स्वप्न RM सप्लायर जिराट संघ कंप्लीट करणार की फ्रेश बेक हाऊस मानी संघ विजेतेपद पटकावणार. नक्की टाळ्यांचा आवाज येऊ द्या. काय जबरदस्त क्रिकेट. अजय चौकल इथे. अजय 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 आणि मुन्ना. मुन्ना माझ्यासमोर. मुन्ना मुन्ना आपण प्लीज बाहेर थोडं साईड लावा ना, थोडं साईड लावा. अजय आणि मुन्ना या ठिकाणी या. अजय आणि मुन्ना. अजय अजय चौलकर इथे 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 आणि मुन्ना शेवटचा ओव्हर टाकणारा मुन्ना. मुन्ना मुन्ना अजय थोडं साईड लावा प्लीज, थोडं साईड लावा. मुन्ना मुन्ना शेवटचा ओव्हर टाकणारा मुन्ना. मुन्ना भाई शेवटचा ओव्हर टाकणारा मुन्ना इथे इथे इथे. वेलकम मुन्ना आणि अजय. काय बात आहे, कमालाची गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण ताकद, स्ट्रेंथ आणि जी कलाकारी आहे गोलंदाजीची, आपण कितीही जबरदस्त स्पेशल सिच्युएशन मध्ये असतानाही आपण जी गोलंदाजी केली, ज्या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ होता आणि धावांची गरज 25 होती. काय मनस्थिती होती, फक्त 3 धावांची आपण गोलंदाजी केली. मला ओमकार बोलला की तुला ही ओव्हर चांगली टाकायची आहे, मध्ये 15 रन तरी लास्टला ठेव, पण माझी ओव्हर चांगली पडली आणि शेवटच्या ओव्हरला 20 रन राहिले. नक्की एका ठिकाणी असं वाटलं की 15, पण एक चुकीचा चेंडू पडला, फुलटोस, मोठा शॉट आला, असं वाटलं की बहुतेक मॅच गमावतील की काय. नाही, माझी चुकी झालेली. मी बॉल काढायला गेलेलो कारण समोर बॅट्समन पण तसाच होता, पण ती चुकी परत होणार नाही याची मी काळजी घेईन. नक्की खूप स्पेशल सिच्युएशन मॅच होती. दबाव खूप मोठा होता आणि मैदानामध्ये तुमच्या कर्णधाराला पण क्रॅम्प येत होता वारंवार. त्याची जी ओव्हर होती 7 रनची ओव्हर खूप सुरेख झाली आणि ओव्हरऑल दोन्ही संघ खूप दिव्यबळ होता, स्ट्रॉंग होता. कसं वाटलं त्या संघाबद्दल, काय सांगाल. ती खूप छान होती, पण आमचा बॉलिंग अटॅक चांगला झाला, त्यामुळे आम्ही मॅच जिंकलो.
नक्की बॉलिंगकडे चांगला होता मुन्ना. 2-3 चेंडू बहुतेक पुढे जर आले असते तर काय झालं असतं? काय सांगू शकत नव्हतं, मॅच आहे शेवटी, काय चेंज होईल ते सांगता नाही असं. नक्की टाळ्यांचा आवाज दोघांसाठी येऊ द्या मित्रांनो. अजय चौलकर प्लेअर ऑफ द मॅच. आपण जाऊया स्टेजच्या वरती, ज्या ठिकाणी छोटम शेड यांच्या असं दिलं